अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे। मी सौ विश्रांती गजानन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सरचिटणीस। आज आम्ही शंभूअप्पा बुवापण यात्रेनिमित्त शंभूअप्पा मठात आलेलो आहे। राजकीय वातावरण तापलेले असले तरी शंभूअप्पा बुवापण हे हिंदू मुस्लिमांचे ऐक्य असणारे एक मंदिर आहे आमच्या इथं इस्लामपूर या शहरामध्ये। तरी आम्हाला आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे। त्यासाठी आम्ही शंभूअप्पा बुवापण मठात देवाला एक साकडे घालत आहे। ते आमची इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची देवाला एक प्रार्थना आहे। त्याचबरोबर आमचे नेते केदारदादा पाटील हे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या मठात उपस्थित राहिलेलो आहे। तरीही आमची इच्छा पूर्ण व्हावी अशी देवाला एक प्रार्थना आहे। ते जे काही साकडं घातलेले असेल ते आम्ही आमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर नक्कीच पूर्ण करू। मी भाग्यश्री जितेंद्र माने, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रोजगार व स्वयंरोजगार सेल। सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा उरूस समजला जाणारा शंभूअप्पा बुवापण या यात्रेनिमित्त सर्व भाविक इथे येतात। त्या अनुषंगाने आम्ही माननीय तालुका अध्यक्ष केदारदादा पाटील सो यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या या देवाला साकडं घातलेलं आहे की आमचे माननीय नेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि आमचे इस्लामपूर मतदारसंघाचे उमेदवार निशिकांतदादा पाटील हे विजयी बहुमताने निवडून आले पाहिजेत व आमचे महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊन आमचे अजितदादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। यासाठी आम्ही देवाला साकडं घातलेलं आहे। गुरु शिष्याच्या नात्याची परंपरा असणाऱ्या, गुरु शिष्याच्या नात्याची वारसा असणाऱ्या अशा ह्या पवित्र शंभूअप्पा बुवापण यांच्या भूमीत आपण उभा आहे। शंभूअप्पा बुवापण यांचा उरुस इस्लामपूर इथे अत्यंत उत्साहात चालू आहे। पौर्णिमेचा दिवस हा मुख्य दिवस असतो आणि उरणातील प्रत्येक घरात फकीर व्हायची परंपरा, प्रथा ही वर्षानुवर्ष चालू आहे। खर तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा असणारा हा उरूस हा शंभूअप्पा आणि बुवापण यांनी जे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ह्या गुरु शिष्य ह्या नात्यातून पुढे आलं, ह्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हा उरूस आहे। त्याचबरोबर शंभूअप्पांनी 350 वर्षापूर्वी सर्व जाती धर्माला एकत्र करून एका धाग्यात गुंफून आपल्याला ती शिकवण दिली, ऐक्याची शिकवण दिली। आज आम्ही आमच्या महिलांनी काही साकडे शंभूअप्पांना घातलेले आहे आणि ते निवडणुकीच्या निमित्तानं घातलेलं आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करावा व मी आवाहन करतो महायुती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे की येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करावे व लोकशाही बळकट करावी, परिवर्तनाच्या लाटेत सहभागी व्हावं। एवढं मी आपल्याशी संवाद साधून धन्यवाद मानतो।